खूप सुरेख असे पापड दिसत आहेत। पापडाला अगदी चकाकी आलेली आहे। तर हे पापड आहेत बटाटा व साबुदाण्यापासून केलेले। अगदी उन्हात न जाता अगदी घरामध्ये बसून तुम्ही हे पापड बनवू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत 2 किलो बटाट्याचे पापड बनवणार आहोत। तर त्यासाठी बटाटे जे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत। त्यासाठी पाव किलो साबुदाणा मी इथे भिजत घातलेला होता आणि नंतर मिक्सरमध्ये अगदी चमचा 2 चमचे पाणी टाकून फिरवून घेतलेला आहे। मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेतलेला आहे। जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला इथे बारीक करून घ्यायचा आहे। आणि एका साईडला इथे मी 1.5 चमचा मीठ व हिरवी पेस्ट घेतलेली आहे मी इथे हिरव्या मिरचीची। तर हे बटाटे जे आहेत आपण खिसून न घेता स्मॅशरने न हे करता तर एका तांब्याच्या साहाय्याने इथे स्मॅश करून घेतलेला आहे बटाटा आणि खूप व्यवस्थित असं स्मॅश झालेलं आहे। सर्व बटाटे एकजीव झालेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये सर्व मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट आणि हे साबुदाणा जो आहे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही इथे साबुदाणा न भिजवता तुम्ही साबुदाण्याची पावडरसुद्धा टाकू शकता। तर 2 किलो इथे साबुदाण्यासाठी मी इथे 2 किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर इथे एक कॉटवरतीच मी पॉलिथिन टाकलेली आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट आपल्याला हे जेवढे आपल्याला आकारात लहान मोठे पापड बनवायचे आहेत त्या आकाराचा इथे हाताला तेल लावून गोळा घ्यायचा आहे। लिंबाच्या आकाराचा एवढा घेतलेला आहे मी गोळा आणि नंतर त्याच्यावरती एक पॉलिथिन ठेवून अशा पद्धतीने आपण हाताच्या साहाय्याने किंवा प्लेटच्या साहाय्याने प्रेस करून याचा पापड बनवून घेणार आहोत। तर पोळपाटाची याची गरज नाही, डायरेक्ट आपण आपल्याला ज्याच्यावरती वाळू घालायचे आहेत ना पापड त्याच्यावरतीच ह्या पापडाचा गोळा ठेवून नंतर त्याच्यावरती एक पॉलिथिन ठेवून असं पसरवून घ्यायचं आहे। तर इथे सर्व पापड जे आहेत ते माझे बनवून तयार झालेले आहेत। तर असे मी इथे घरामध्येच फॅन खाली सुकवणार आहे एक दिवस एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे। तर खूप साधी सोपी रेसिपी आहे। अगदी सावलीत बसून तुम्ही हे पापड बनवू शकता। अगदी तुमच्या मदतीला जरी कोणी नसेल ना तरी तुम्ही हे झटपट पापड तुम्ही एकटे देखील बनवू शकता। तर हे मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे की फॅन खाली मस्तपैकी हे पापड जे आहेत ते 70% वाळवले गेलेले आहेत। अगदी 30%च राहिलेले आहेत। ते उन्हात कडकडीत आपण ऊन देऊन त्याला वाळवून घेऊयात। तर अगदी सहज असे इथे पापड अगदी अलगद निघत आहेत। तर खूप सुरेख असा कलर आलेला आहे या पापडांना आणि एक दिवस मी याला ऊन दिलेला आहे आणि खूप चकाकी असे सुंदर पापड दिसत आहेत। तर आपल्याला वर्ष 2 वर्ष हे पापड ठेवायचे असतात त्याच्यामुळे तुम्ही याला 2 दिवस छान ऊन देऊन ठेवू शकता। आणि नंतर आता आपण याला तळून बघूयात। तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान आपण साबुदाणा टाकल्यामुळे छान फुलत आहे। तर खूप सुरेख असे इथे बटाटा व साबुदाणा याचे पापड तयार झालेले आहेत। खूप झटपट तयार होतात। फक्त आपल्याला पापड करताना एवढीच काळजी घ्यायची आहे की जर आपण पावडर न टाकता साबुदाणा भिजवून जर आपण मिक्सरमध्ये जर ते काढला तर अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे। खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ते जेणेकरून तो एक खूप सैलसर होईल। मस्तपैकी छान असे दिसायला देखील किती सुंदर दिसत आहेत। अगदी कुरकुरीत खमंग असे पापड इथे तयार झालेले आहेत। तर पुन्हा भेटूया असेच एका छानशा वाळवणी रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।